श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. जय श्री भोलेनाथ. जय श्री शिवशंकराय नमः. आजपासून आज आपण शिवलीलामृत ग्रंथाचा दररोज एक एक अध्याय वाचणार आहोत. या शिवलीलामृत ग्रंथाच्या दररोज एक एक अध्याय नित्य वाचनाने किंवा पठणाने इहलौकिक व पारलौकिक सुखशांती आणि आनंद प्राप्त होईल. श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा परिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हिरंबताता जगदुद्धरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वनविलासा माया चक्रचालका विनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्ष पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य विश्वंभरा कर्म मोचक गहना मनोजदहना मनमोहन जो भक्त वल्लभतु हिमनक जामात बाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हार्वत जी पक्षीरथ प्रिय पुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकौल भक्षक निजभक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन वयमोचन भवहारक जो सर्गस्थित्यांत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंदतात सुहास्यवदन माया विपिन दहन जो सचिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघन अचळ जो भानुकोटी तेज अडळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनोरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशतमुख दशशतकर दशशतनेत्र सुरभूसुर अहोरात्र ध्याती जया भवभावांतक भवानीवर श्मशान वासी गिरा अगोचर जो स्वर्धुनी तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंदघन मदगर्भभंजन अज अजित जो अमित गर्भ निगमाग मनुत जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरितकानन वैश्वानर जो निजन चित्त चकोर चंद्र वेणु नृप वर महत्पापहर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजकीर जो निजजन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनक जो वृत्रारी शत्रु जनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुर हारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिताप शमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोष शानल शांत करुणाकर बलाहक जो कामसिंधुर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हेमतीधव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायामल हरण निशिदिनी गाती अमनाय गुण नाही जयात आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्री शैल्यवासी जो शक्ररी जन कांतक प्रियकर भुजा संताप हरण जोडोनिकर
जेथे तिष्ठत होरात्र रामेश्वर जगदूत गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजाजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया वा ताजवा आणू कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिनी वसनाचे जड आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करोनी पत्र कुदर कज्जल जलधी मशी मात्र सुरद्रुम लेखणी विचित्र करोनी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्ण दशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदयरत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत न कडेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द एकता साचार तोषला दाक्षायणीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी जैसा धरुनी शिशूचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविन मी श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जय नेमिषारण्य शौनकादी सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदा काशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत एकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेदव्यास शिष्य सूत म्हणे एका आता देवोनी चित्त शिवचरित्र परमद्भुत श्रवणे पातक पर्वत जडती आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकल यज्ञा माझी जपयज्ञ थोर म्हणाल पावता जपावा कोणता मंत्र तरी मंत्रराज शिवषडाक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर तोहीचे फळ एकची साचार उतरी संसारार्णव पार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यासही संहारक शिवतारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धृती कारण मुनी निर्जरांसी हाची कल्याण करता मंत्रराज संपूर्ण अगाध महिमा न वर्णवे नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिवपंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रां माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत महाशमशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शास्त्रां माझी पशुपत देवा माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी तेवी हा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रतांचे सांभार ओवाळोनी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीचे खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या काननदाहक ब्रह्माग्नी सनकाधिक ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदी करोनी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करोनी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी अकर्णिता दोषवारण उभेची साडिती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधियासन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपका लागोने शिव म्हणे तू मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुनी येई जे
आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण, भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान, सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण, या चिन्हे करून मंडित जो, मित भाषणी शांत दांत, अंगी अमानित्व अदंभित्व, अहिंसक अतिविरक्त, तोची गुरु करावा वर्णाना ब्राह्मणो गुरुहु, हा वेदवचने निर्धारू, त्यापासून हा मंत्रोच्चारू, करोनी घ्यावा प्रीतीने, जरी आपणाशी ठाऊका मंत्र, तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार, उगाची जपे तो अविचार, तरी निष्फळ जाणीजे कामक्रोध मदयुक्त, जे का प्राणी गुरुविरहित, त्यांनी ज्ञान कथिले बहुत, परी त्यांचे मुख न पहावे, वेदशास्त्रे शोधून, जरी झाले अपरोक्ष ज्ञान, खरी संतांशी चर्चा पूर्ण, तरी गुरुविण तरेना, एक म्हणती स्वप्नी आम्हा ते, मंत्र सांगितला भगवंते, आदरे सांगे लोकाते, परी तो गुरुविण तरेना, प्रत्यक्ष येऊनिया देवा, सांगितला तरी गुह्य भाव, तरी तो न तरेची स्वयमेव, गुरुशी शरण न रिगता, मोजी बंधने विण, गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र, वराविण वराडी समग्र, काय व्यर्थ मिळोनी, तो वाचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास, म्हणून संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे, जरी गुरु केला भलता एक, परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक, जैसे गर्भाधास सम्यक वर्ण व्यक्त, स्वरूप न कळेची, असो त्या मंत्राचे पुनश्चरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण, काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करून, शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावा सत्प्रेम, तरी येची विषयी पुरातन उत्तम, कथा सांगेन ते एका, श्रवणी पठणी निधी ध्यास, आदरे धरावा दिवसे दिवस, अनुमोदन देता, कथेस सर्व पापास क्षय होय, श्रवण मनन निधी ध्यास, धरिता साक्षात्कार होय सरस, ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस, श्रवणे पावन सर्व होती, तरी मथुरा नाम नगर, यादव वंशी परमपवित्र, दाशार्ह नामे राजेंद्र, अति उदार सुलक्षणी, सर्व राजे देती कारभार, कर जोडणी नमिती वारंवार, त्याच्या मुकुट रत्न किरणे साचार, प्रपदे ज्याची उजळली, मुकुट घर्षणे करोनी, किरोणे पडली दिसती चरणी, जेणे सत्तावसन पसरोनी, पालाणिली कुंभिनी हे, उभारीला यशोध्वज, जेवी शरत्काळीचा द्विजराज, सकल प्रजा आणि द्विज, चिंतिती कल्याण जयाचे, जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, तेवी ऐश्वर्य चढे विशेष, जो दुर्बुद्धी दासीस स्पर्श न करी कालत्रये, सद्बुद्धी धर्मपत्नीसी रत स्वरूपासी, तुळीचे रमानाथ, दानशास्त्रे समस्त, याचकांचे दारिद्र्य निवटिले, भुभुजावरी जमदाग्न, समरांगणी केवी प्रळयाग्न, ठार न चढे रणीहून, कुठार घाये गुरुह जैसा, चतुर्दश विद्या 64 कळा, आकडी जेवी करतडीचा आवळा, जेणे दानमेघे निवटिला, दारिद्र्य धुरोळा याचकांच्या, बोलणे अति मधुर, मेघ गरजे जेवी गंभीर, प्रजाजनांचे चित्तमयूर, नृत्य करती स्वानंदे, ज्याच्या सेना सिंधू देखोनी अद्भुत, जलसिंधू होय भयभीत, निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य, वचन तेवी न चढेची, त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती, जिचे स्वरूपवर्णी सरस्वती, विश्ववदने करुनिया, जे लावण्य सागरीचा लहरी, खंजनाक्षी बिंबाधारी, मृदुभाषिणी पिकस्वरी, हंस गमना हरिमध्या, शशिवदना भुजंगवेणी, अलंकारा शोभा जिची तनु आणि, दशन झळकती जेवी हिरेखाणी, बोलता सदनी प्रकाश पडे, सकल कला निपुण, या लागी कलावती नामपूर्ण, जे सौंदर्य वैरागी गरीचे रत्न, जे निदान चातुर्य भूमीचे, अंगीचा सुवासन माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ, नेत्र मिलिंद रुंजी घालित, धणी पाहता न पुरेची, नूतन आणिली पर्णून, मनसी जे आकर्षिले रायाचे मन, बोलोनी पाठविले प्रीती करून, परिते न येची प्रार्थिता, स्वरूप शृंगार जाळे पसरून, आकर्षिला नृपमान समीन, या लागी दाशार्ह राज उठवून, आपणशी गेला तिजपाशी, म्हणे शृंगार वल्ली शुभांगी, मम तनुवृक्षासी अलिंगी, उत्तम पुत्रफल प्रसवासी जगी, अत्यानंदे सर्वा देखता, तवते शृंगार सरोवर
मराळी बोले सुहास्य वदना वेल्हाळी म्हणे म्या उपासीला शशी मौळी सर्व काळ व्रतस्थ असे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नान अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुष हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रतदिन निरसोन उत्तम काळी षड्रस अन्न भक्षुन मग ललना भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हे राव काममध्ये उत्मत्त प्रचंड रती भरे पसरुनी दोर्दंड अलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत रूप वेगळा होनी पुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदय नंदवर्धिनी सकळ संशय टाकुनी मुडी होनी गोष्टी सांग म्हणे हे राजचक्र मुकुटवंतास क्रोधे बरोनेदी मानस माझा गुरुस्वामी दुर्वास अनुसूयात्मज महाराज त्या गुरुने परमपवित्र मज दिदला शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता होरात्र परमपावन पुनित मी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पापसंयुक्त अगम्या गमन केले विचार रहित अभक्ष तितके बक्षिले मज श्री गुरु दये गरोन राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान तुझ जपतप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांती नरक दारुण एकता राव अनुतापे करून सद्गदित जाला म्हणे कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र मज देईजा आदरे ज्याचे नि जपे सर्वत्रे महात्पापे भस्म होती ती म्हणे हे भुभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा तरी यादवकुळी गुरु वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ तो ज्ञानी या माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वशिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जावनी शिवदीक्षा घेईजे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करकमळ जोडणी उभा ठाकला अष्टभावे दाटोनी हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्थ यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तीरा यवनी पुष्पवृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयतांनी करोनी स्नान यथासांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजिला नृपे आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दाशार्हराय समर्पिली तनुमन धनेसी उदार गर्गचरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंद न भजे जो एक म्हणती तनु मन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुन परम चांडाळ त्याचे शठ ज्ञान कदा वदन न पहावे धीक विद्या धीक ज्ञान धीक वैराग्य धीक साधन चतुर्वेदे शास्त्रे आला पडून धीक पठन तयाचे जैसा खर पृष्ठावरी चंदन षड्रासी दारवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाणा इच्छुरस गाडी इतर सेविती रस नवाडी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी नकडे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार्ह नृपाळ षोडशोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभा टाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयवर धरून मस्तकी हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोधतरणी अज्ञानतम ते क्षणी निरसुनी नवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघोन पडते झाले ते द्वा किती एकांचे पक्ष जळाले चढफडतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयाते जैसा किंचित पडता कृशान दगडो होय कंटकवन तैसे काक गेले जळून देखोनी राव नवल करी गुरुसी नमोनी पुसे नृप काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगडे गुरु म्हणे एक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरु स्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले
पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलं बहुत काळ. क्रोध महिषासूर सबळ कामवेताळ दुसदुशी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती बुली इच्छा वासना या जखिणी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या. ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तात्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू. सहस्र जन्मापर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखील म्या. सुवर्णस्तेय भक्षक सुरापान गुरुतल्पक परदा राग मन गुरुनिंदक ऐशी नाना महत्पापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक श्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद भेद लिंग भेद पाही पंक्ती भेद हरिहर भेद ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षीघातक पाखंडा मती मिथ्यवादक भेदबुद्धी भ्रष्ट मार्गस्थापक श्रीलंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्य व्यापकहारक कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक बकध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्या दुर्बल घातक कर्म मार्गघ्न दिनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गोविक्रय हृदय विक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूण हत्या महापापे ही महापापे सांगितली क्षुद्र पापे नाही गणिली इतकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निस्सीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करोनी अपार ग्रामासी आला दाशार्ह नृपोर सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात अलिंगिता कलावतीसी नृपनाथ शशी ऐसी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशार्ह रायाच्या आख्यान जे लिहिती एकती करीती पठन प्रीती करुनी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जय सुफळ त्यांच्या संसार त्यासी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिव महिमा वर्णिती जे पुढे कथा सुरसफार अमृताहुनी रसिक सार एकुनी पंडित चतुर गुरु भक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शिवपाणी श्रीधर मुख निमित्त करोनी तोची बोलवित विचारोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेणे श्री धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड प्रथमोध्याय गोडहा श्री साम सदा शिवार्पण मस्तु।